मृत्यूनंतर 13 दिवस पृथ्वीवर असतो आत्मा, जाणून घ्या काय म्हटलं आहे गरुड पुराणात. अंत्यसंस्कारानंतर मागे वळून पाहू नये. कारण मृत व्यक्तीचा आत्मा तिथे उपस्थित असलेल्या आपल्या नातेवाईकांकडे पाहत असतो आणि मोहामुळे त्याला त्यांच्यासोबत परत यायचे असते. गरुड पुराण, मृत्यू हे अंतिम सत्य आहे. जन्माला आलेल्या प्रत्येकाला मृत्यू, डेथ, अट आहे. परंतु एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याचा आत्मा, सोल, कुठे जाते हा प्रश्न अनेकांना पडतो. हिंदू धर्मग्रंथ, हिंदू धर्म, गीतामध्ये भगवान श्रीकृष्णाने, लॉर्ड श्रीकृष्णा, देखील सांगितले आहे की आत्मा कधीही मरत नाही. कोणाचा जन्म झाला तर त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मेला आहे त्याचाही पुनर्जन्म निश्चित आहे. आयुष्यात चांगले कर्म करणारेच या जीवनमृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडू शकतात आणि परलोकात जातात. आत्मासंबंधी अनेक प्रश्नांची उत्तरे गरुड पुराणात, गरुड पुराण, सापडतात. त्यानुसार जाणून घेऊया काय सांगितले आहे गरुड पुराणात. मृत्यूनंतर 13 दिवस प्रियजनांजवळ असतो आत्मा. मृत्यूच्या 24 तासानंतर आत्मा 13 दिवस प्रियजनांमध्ये राहतो. 13 दिवस चालणारे विधी पूर्ण झाल्यावर आत्मा पुन्हा यमलोकात परततो, जिथे त्याला त्याच्या कर्माचे भोग भोगावे लागतात. कर्मानुसारच आत्म्याची पुढची दिशा ठरते. तत्पूर्वी 13 दिवस मयतच्या नातेवाईकांकडून विविध विधी पूर्ण करत मयताच्या आत्म्यास शांती लाभो यासाठी प्रार्थना करतात. या दरम्यान अंत्यसंस्कारानंतर पुढील 13 दिवसांत अस्थिविसर्जन, दशक्रिया, गंधामुक्ती, पिंडदान आदी विधी पार पडले जातात. अंत्यसंस्कारानंतर मागे वळून पाहू नये. गरुड पुराणानुसार अंत्यसंस्कारानंतर मागे वळून पाहू नये. कारण मृत व्यक्तीचा आत्मा तिथे उपस्थित असलेल्या आपल्या नातेवाईकांकडे पाहत असतो आणि मोहामुळे त्याला त्यांच्यासोबत परत यायचे असते. त्यामुळेच अनेकदा असे म्हटले जाते की अंत्यसंस्कारानंतर मागे वळून पाहू नये, त्यामुळे त्या आत्म्याला मोहातून बाहेर पडण्यास मदत होते. मृत्यूनंतर आत्म्याशी कसे वागावे याचे वर्णनही गरुड पुराणात करण्यात आले आहे. आत्मा शरीर सोडताच 24 तास नपुंसकांसोबत राहतो. दरम्यान आत्म्याने सोडलेले शरीर 5 तत्वांमध्ये विलीन करण्याचे काम केले जाते.